कशाला बोलताय सावरकरांवर? बोलायचं झालं तर मी श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल बोलू शकतो, पण त्यातनं लोकांना काय मिळणार आहे? चला आपला वादविवाद होईल, सावरकरांवरती होईल, श्यामाप्रसाद मुखर्जींवरती होईल, पण त्याच्यामुळे महागाई कमी होणार, गॅसच्या किमती कमी होणार, डिझेल होणार, पेट्रोल होणार. आणि तुम्हीच तुमची भाषण मोदीजी 14 साली काय केली होती आणि 19 साली काय केली होती ती जरा काढून बघा ना. काय सांगितलं होतं? मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. पण तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत, मोदीजी आज तुम्ही जी किंमत मागताय 400 पार, ती गॅस सिलेंडर तेव्हा 400च्या आसपास होता, आज 1000 पार झालेला आहे. अहो साधा लसूण तो 400च्या वर गेलेला. पण जेव्हा यांनी 400 पार म्हटलं, लसणाला लाज वाटली, अरे कोण माझ्या बरोबर बरोबर करतोय, म्हणून लसूण खाली आला, म्हणून लसूण पण खाली आला. या सगळ्या भूलथापा आता बस झाल्या. आमचं विलिनीकरण होणार नाही हे तर मी सांगितलंय, पण मला काळजी वाटते ती भाजपची वाटते. कारण या 4 तारखेला मोदीजी तुम्ही पंतप्रधान नसणार. ज्याप्रमाणे तुम्ही असंच गेल्या 8-10 वर्षामध्ये अचानक टीव्हीवरती अवतरला होतात आणि सगळ्या चलनी नोटांची धुळदाण करून टाकली होती. काय बोलले होते की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या आज रात्री 12 पासून फक्त कागदाचे तुकडे राहतील, त्यांचं महत्व आम्ही काढून टाकलेलं आहे, डिमॉनिटायझेशन. तसंच मोदीजी येत्या 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, पंतप्रधान असणार नाही. आणि मी एक नवीन शब्द दिलेला आहे, संपूर्ण देश 4 तारखेला जसं तुम्ही काही वर्षांपूर्वी डिमॉनिटायझेशन केलेलं तसं 4 तारखेला डिमोदिनेशन करणार आहे. डिमोदिनेशन. मग मला प्रश्न विचारतात की मोदीजींनी 25 सभा घेतल्यात महाराष्ट्रात, म्हणतं घेऊ देत, उद्या आणखीन घेत आहेत. माझं मत आहे परवा पण घ्या, कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो भाजपच्या भविष्याची चिंता, मी जे बोलतोय खरं की खोटं तुम्ही मला सांगा. कारण 4 तारखेला यांची सत्ता जाणार. भाजपचं काय होणार मला माहिती नाही, पण मोदीजी तुम्ही जर का शब्दाचे पक्के असाल तर तुम्हीच जे सांगितले की 75व्या वर्षानंतर राजकारणाने निवृत्ती घेतली पाहिजे, 2 वर्षानंतर तुम्ही 75 वर्षाचे होत आहेत, मग भाजपचं काय होणार? आता तुमचा एकच चेहरा आहे, तो सुद्धा चालत नाहीये. मग 2 वर्षानंतर तुम्ही सुद्धा झोडी अडकून गेल्यानंतर जे सगळे धोंडे आहेत ते भाजपवाल्यांच्या पदरामध्ये टाकल्यानंतर भाजपचं काय होणार हा मला प्रश्न पडलेला आहे. असो, या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला काय करायच्या नाहीत. मला तुम्हाला विचारायला आलोय मी, कारण डोंबिवली हे विद्येचं माहेरघर आहे. ज्या भाषेमध्ये प्रधानमंत्री बोलतायत, मला नकली संतान बोलतायत, हे तुम्हाला मान्य आहे? अगदी भाजपच्या मतदारांना सुद्धा विचारतो, अरे कठीण काळामध्ये जेव्हा संपूर्ण देशात भाजपचे फक्त 2 खासदार होते, अटलजींचाही पराभव झाला होता आणि आपण दोघंही म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये अस्पृश्य होतो, कोणीच आपल्या सोबत यायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिलेली ती शिवसेना तुम्ही आज नकली म्हणताय, हे भाजपला पटते? अस्सल जे भाजपाचे लोक आहेत त्या विचारधारेचे, जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संस्कारित झालेली लोक आहेत, त्यांना हे पटतंय का?